नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न काय मग बिग बॉस मराठी सीझन 6 ची तुम्ही वाट पाहताय का? नक्कीच तुम्ही वाट पाहत असाल. कारण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बिग बॉस मराठी सीझन 6 ची चर्चा रंगली आहे आणि सगळेच जण प्रश्न विचारताना दिसतायत, की नक्की बिग बॉसचं 6वं पर्व येणार आहे का? आणि आलं तर हे 6वं पर्व कधी येणार? तर याच्यावर आज मी बोलणार आहे. नमस्कार, मी राज भुसारत. तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. मित्रांनो, मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बिग बॉसचं 6वं पर्व नक्की येणार कधी? तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या एंडिंगला बिग बॉसचं 6वं पर्व येणार आहे आणि यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट असणार आहे. आपल्या मराठी बिग बॉस सोबत हिंदी सुद्धा येणार आहे. आता याच्यामध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय. तो ट्विस्ट असा आलाय की बघा, तुम्हालाही माहिती आहे की बिग बॉस हिंदीचं 19वं जे पर्व आहे ते पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये येणार आहे आणि हे जे पर्व आहे ना, हे जवळपास 3 महिने नाही, 4 महिने नाही, तर 5 महिने चालणार आहे. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसचं 19वं जे पर्व आहे ना, ते 5 महिने चालणार आहे आणि पहिले 3 महिने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाईजान म्हणजे सलमान खान करणार आहे आणि त्याच्या पुढचे जे काही 2 महिने असणार आहे, त्याचं सूत्रसंचालन कोण करेल हे अजूनही माहिती नाही. परंतु अनिल कपूर करणार आहेत असं बोललं जातंय. मग आता याच्यामध्ये आपल्या बिग बॉस मराठीला संधी आहे का? नक्कीच आहे. परंतु बिग बॉसचं 6वं पर्व म्हणजे मराठीचं 6वं पर्व हे कधी येईल हे मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. आता इथे सुद्धा एक मोठा ट्विस्ट आहे. बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 19वं जे पर्व आहे बिग बॉस हिंदीचं, ते 5 महिने चालणार आहे. आता याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे, जर का या 19व्या पर्वाला हिंदीच्या चांगला टी-आर-पी मिळाला, तर 3 महिन्यानंतर 2 महिने हे एक्सटेंड होऊ शकतात. जर टी-आर-पी चांगला मिळाला नाही, तर पुढचे 2 महिने शो चालणार नाही. आणि बघा, आता या सगळ्यांमध्ये आपल्या मराठी बिग बॉसला संधी कुठे आहे? मित्रांनो बघा, मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की बिग बॉस मराठी सीझन 6 ची तयारी सुद्धा झाली होती. घर सुद्धा रेडी आहे. परंतु या लोकांनी, बिग बॉसच्या मेकर्सनी पुन्हा एकदा हिंदीलाच प्राधान्य दिलं. पहिल्यांदा हिंदी आणतायत आणि हा हिंदी सीझन संपल्यानंतर आपला मराठी बिग बॉस सुरू होणार आहे. आता तुम्ही सांगा, ऑगस्टमध्ये हिंदीचं सीझन चालू होणार. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जर आपण 5 महिने धरले, तर डिसेंबरमध्ये हा शो संपतोय. पण टी-आर-पी जर कमी मिळाला, तर मग बघा, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये किंवा मग आपण नोव्हेंबरला धरूया. नोव्हेंबरमध्ये बिग बॉस हिंदीचं 19वं पर्व संपल्यानंतर आपल्या मराठी बिग बॉसला तिथे संधी दिली जाणार आहे. आणि पुन्हा एक असा ट्विस्ट आहे, जर या 19व्या सीझनला कमीच टी-आर-पी मिळाला, तर मग मेकर्स असा विचार करणार आहेत, की शेवटचे हिंदीचे जेव्हा 15 दिवस असतील किंवा मग 1 महिना जेव्हा शिल्लक असेल ना, तेव्हा आपला मराठी बिग बॉस आणला जाणार आहे. म्हणजे मराठी बिग बॉस जो येईल, तो जवळ-जवळ ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा मग नोव्हेंबर असं सांगितलं जाते, की नोव्हेंबरमध्ये आपला बिग बॉस मराठी सीझन 6 येण्याची दाट शक्यता आहे. जर मित्रांनो हा 19वा हिंदीचा सीझन अजून चालला 5 महिने, तर मग बोंबला. मग आपलं मराठी बिग बॉस हे पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. मला ना एक प्रश्न नेहमीच असा पडतो, मेकर्स असतील किंवा कलर्स, टीव्ही असेल, इंडमॉल, शाईन असेल. बघा, आपल्या मराठी बिग बॉसचा टी-आर-पी नेहमीच हाय राहिला आहे. पहिले 4 सीझन चांगला टी-आर-पी होता. पण 5वा जो सीझन होता त्याचा टी-आर-पी ना भूतो, भविष्याचा आपल्याला माहिती ना, ना भूतो असा टी-आर-पी मिळाला. खूप चांगला टी-आर-पी मिळाला. तरीही एवढे ढिले का आपल्या बिग बॉससाठी करतात? हे खरंच मोठा यक्ष प्रश्न आहे असं सांगायला हरकत नाही. बघा, कलर्स मराठीचं सध्याचं सांगायचं झालं तर कलर्स मराठीचा टी-आर-पी खूप कमी आहे. स्टार प्रवाह असेल किंवा मग झी मराठी असेल किंवा आता ते सन मराठी सुद्धा. हे लोकं कलर्स मराठीच्या कितीतरी पुढे निघून गेलेत टी-आर-पीमध्ये. तरी कलर्स मराठीवाले बिग बॉस सारखा चांगला टी-आर-पी देणारा शो का आणत नाही? हा मोठा खरंच प्रश्न आहे. आता हे केदार शिंदे आणि कलर्स मराठीची एंडमॉल, शाईन, वायकॉम 18 हेच जाणो. पण माझं असं मत आहे की मराठी बिग बॉस लवकर आणावं. याबद्दल तुमचं काय मत आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचं घर सुद्धा तयार आहे
आणि काही सदस्यांना अप्रोच सुद्धा केले, त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा झाल्यात. मग एवढा डिले का होतोय बिग बॉस मराठीसाठी? हा खरंच मोठा प्रश्न आहे. आता सांगायचं झालं तर बिग बॉस हिंदी 19वे पर्व हे येत्या ऑगस्टमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात सुरू होते. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंत हे सीझन चालणार आहे. त्यामुळे नक्कीच 3 ते 4 महिने अजून आपल्याला वाट पाहायची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदीचा टी-आर-पी जर कमी झाला तर मग बिग बॉसचं 6वं पर्व हे लवकर येऊ शकतं. परंतु नक्कीच अजून आपल्याला 3 ते 3.5 महिने वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.